खरंच खूप जबरदस्त दगड आहे ट्रस्ट मी. आता मॉर्निंगच्या वेळेला जरा ऊन आला ना की सगळं चमकायला लागणार. पाण्याने घेरलेलं होतं आता आणि कुठून तरी उतरावंच लागणार आहे. कोकर आहे कोकर. कमॉन लिफ्ट. आरामात आरामात. क्रेझी. आज पूर्ण ढग भरलेले. आज सावली असणार आहे. ऊन आता प्रचंड वाढलेलं आहे. मोबाईल डोक्यावर आलं ऑलमोस्ट. गुड मॉर्निंग. आणि आपण आलेलो आहोत एका अमेझिंग अशा लोकेशनला जिथे की आपण लवकरच पोहोचणार आहोत. आत्ता असं झालं ना की हळूहळू पाऊस सुरू झालेला आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला. इथे पण काही असं जाणवतं आहे की माती थोडीशी ओलसर आहे. तर आता आपण खाली पोचून बीच कुठला आहे आणि जाणार आपण एक्झॅक्टली कुठे आहोत हे बघूया. पण मला वाटतं आम्ही जेव्हापासून प्रवास करतो ना हे एक्सप्लोअर करायचं तेव्हापासून ही जी जागा ही नेहमीच खूप जास्ती फेवरेट आपली. तर आता बघूया आपण पुढे जाऊन हा व्ह्यू कसा आहे सकाळचा. आणि आम्ही एक्सपेक्ट करत होतो की आम्हाला आज ऊन भेटेल कदाचित. तर आत्ता म्हणजे 6:30 होत आले जवळजवळ आणि अजूनपर्यंत सूर्य अजिबात वर आला नाही. 6चा सनराईज होता. तर लेट्स सी अँड स्टे ट्यून्ड. क्रेझी आहे. आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे समोरच्या रॉककडे जो की आहे गोल्डन रॉक. आणि बघूया त्या साईडला जाऊन आता बघूया काय आपल्याला पुढे व्ह्यू बघायला मिळतोय आणि आज काय हुकअप होत आहेत हे पण आपण चेकआउट करूया. तर दीप्ती पण आज फुल तयारीत आहे ना. कसा वाटतं व्ह्यू? एकदम सुंदर आहे. सकाळचा व्ह्यू एकदम छान. हा तुझा फेवरेट हे आहे ना डोंगर आहे ना. खूप सुंदर डोंगर आहे. नशीब तिथून आलं नाही बघ तिथे पूर्ण पाणी आहे. पाण्यात नाही यावं लागलं. पाण्यात नाही यावं लागलं. दुसरा पर्याय पण नाहीये. आणि आता आपल्याला त्या बाजूला क्रॉस करायला पाणीच लागणार. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे निवतीच्या गोल्डन रॉककडे. आणि हा खरंच खूप जबरदस्त दगड आहे ट्रस्ट मी. आता मॉर्निंगच्या वेळेला जरा ऊन आला ना की सगळं चमकायला लागणार आहे. आत्ता आमची अपेक्षा अशी आहे की जर असंच क्लाउडी राहिलं तर चान्सेस दोन्ही बाजूला जास्ती असतात. म्हणजे कधी कधी असं होतं की खूप फिडिंग पण होते आणि कधी कधी आय डोंट वॉन्ट टू से दॅट. पण तुला माहिती आहे ना क्वीनच्या वेळेला जेव्हा ती स्ट्राईक मिळालेली मोठी त्यावेळेला थोडं क्लाउडी होतं सकाळी वातावरण. लेट्स सी काय होतंय ते. तर स्टे ट्यून. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही ना काहीतरी अमेझिंग डेफिनेटली या व्हिडिओतून तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण या पुढच्या रॉककडे जाणार आहोत टोकाकडे. सगळ्या बाजूने आम्ही पाण्याने घेरलेलो आहोत आता आणि कुठून तरी उतरावंच लागणार आहे. हां होपफुली हे पाणी तेवढं नाही आहे. इथे बुडू नकोस. ये खाली येतो ना. हे ऑलमोस्ट कंबरभर पाणी आहे साईडला. सो फायनली आपण गोल्डन रॉकला पोचलेलो तिथे वरती. आणि हा व्ह्यू बघा हा खूप जास्ती अमेझिंग वाटतोय. हे बघा मस्त ब्ल्यू वॉटर आहे इथे. क्रेझी जबरदस्त वाटतंय ना एकदम. आणि इथे आता हळूहळू सूर्यदेवता दर्शन द्यायला चालू करतात विच इज क्रेझी. म्हणजे आता ज्या कंडिशनमध्ये
वातावरण आहे ना त्यानुसार पाणी खूप जबरदस्त आहे, खूप जबरदस्त आहे. आणि ही आता सुकती आहे, भरपूर पाणी आहे इथे. इथे खाली उतरून पण करू शकतो. हो तिथे पण जाऊ. क्रेझी. आज पूर्ण ढग भरलेले आहेत. आज सावली असणार आहे. आज सावली असणार आहे, बराच वेळ सावली असणार आहे. आणि हा जो समोर आहे ना तो आय थिंक ग्रीन हिल काय काहीतरी म्हणतात ह्याला. आणि आता पावसाळ्यानंतर तो पूर्ण हिरवा होणार आहे. जो डोंगर आहे तो आता ऑलमोस्ट सगळं बांध झालं आहे, ब्राऊन दिसतंय किंवा ब्लॅक दिसतंय, पण तो ग्रीन कलर होतो पावसाळ्यात. व्हॉट अ डे, व्हॉट अ डे. सुपर. मस्त सुरुवात झाली आहे सकाळची, एनर्जी फुल आहे. आणि आता हा रस्ता पण चांगला आहे ॲक्च्युली. वाट जी यायची आहे ना ती खूप चांगली झाली. आम्ही बऱ्याचदा इथे आलो आहे आणि स्पॉटला पोहोचेपर्यंत उशीर होतोच, पण आज असं झालं की आम्ही ऑलमोस्ट टायमात आलो ना, वाटलं लवकर पोचलो. तर बघूया आता आजूबाजूचे जे एरियाज आहेत जिथून आपण कास्ट करू शकतो ते सगळे एरिया बघून घेऊया आणि त्यानंतर एक ठिकाण पकडून कास्टिंग सुरू करूया. पण आता इथे आपला बेस कॅम्प करतोय, ह्याच ठिकाणाहून आपण फिशिंग करणार आहोत. म्हणजे आम्ही फिरून आलो आजूबाजूला, पण सगळ्यात जास्ती क्लिअर पाणी सध्या इथेच आहे आणि एरिया पण बरं आहे, निवांत. तर आपण ह्या रॉकला ना शॅलो वॉटर्समध्ये टार्गेट करणार. आय थिंक इथे कोकर असू शकते, म्हणजे पाण्याची विजिबिलिटी बघता. तर ह्या कॉर्नरपासनं इथे मध्ये आणि पुढे त्या साईडला अशा ठिकाणी ट्राय करणार आहोत. बघूया काय हुकअप होतं ते. तर स्टे ट्यून राहा, नक्की डेफिनेटली काय ना काहीतरी क्रेझी हुकअप बघायला मिळणार आहे असं वाटतंय. तर लेट्स सी. फर्स्ट कास्ट ऑफ द डे. ड्रॅग चेक करूया. Okay, fish on. Crazy. Come on. पहिली कास्ट. Yes, that's crazy. कोण आहे रे बाबा? घे वर घे, पंप कर. ओ हो पहिलीच कास्ट आहे हिची. आणि घे, कम ऑन. आणि कोकर आहे. कोकर आहे, कोकर. वाटलं तसंच झालंय आज. कम ऑन, लिफ्ट. आरामात आरामात, जमतंय. चांगली साईज आहे, चांगली साईज आहे. आज कळलं. ओ घे घे, सुटणार नाही तर ती. पंप कर. थांब 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 थांब, तसं एवढं नको आलो. घे, रिट्रीव कर. नाही थांब, दे दे दे, सोड सोड, घेऊ. क्रेझी. चांगली साईज आहे, चांगली साईज आहे. गुड साईज मॅन. पकडू? नाही थांब. म्हणून ती एवढी ताकद लावत होती. हळू हळू हळू. क्रेझी क्रेझी मॅन, जबरदस्त. क्रेझी साईज. हा थांब एक मिनिट.
दीप्तीची पहिली कोकर आहे. क्रेझी मॅन. कसं वाटतंय, कसा अनुभव आहे? मस्त. पहिलीच कास्ट आणि मासा ऑन. फायटिंग बघितली, मासे कसे फाईट करतात. येस, आज तिला ऍक्च्युअल अनुभव आलेला आहे. अनुभव आला. खूप जास्त फाईट करत होते आणि किती वजन लागत होती त्या हिशोबाने. कारण ते हाईट जास्त असल्यामुळे तुला अजून वाटलंय. पण चांगली डिसेंट साईज आहे ही. तर आपण आता ह्याला रिलीज करणार आहोत, राईट? येस, रिलीज करूयात कारण माझा पहिला कोकर आहे. येस, ये थांब एक मिनिट. लेट इट गो. काय करते? हां हां, हो तिथे पडू नका. मग सोडूयात आपण हिला. हां सोडूया, चला. तिला आपल्या घरी जाऊ दे. उडव अशी जाणार ती. हो हो हो, जाणार ती. हो हो हो, गेली झुम, गेली ती. गेली गेली झुम झुम झुम. What a day. I mean, this is the fastest catch till now. आपल्या चॅनलवर मला वाटतं ह्याच्यापेक्षा पटकन कॅच कधी झालेली नाही. हो, सिरियसली. आणि मजा आली. मी जस्ट असंच कास्ट करून जस्ट 2दा कास्ट केली तेवढे फिशर फिशर फिशर. माझी ओ पहिली गॉड, cast होती. पहिलीच कास्ट होती. आणि तो तुम्हाला लुअर दाखवतो एकदा. हा, सो हा ओनरचा विब आहे. आणि ह्या विबवर मी बऱ्याचदा ट्राय केलेला, मला काही हुकम नव्हता अजूनपर्यंत. ही आज बघता शेडी बोलते मी हा लावते, आणि हिने लावलाय आणि पहिल्या कास्टमध्ये मासा काढलेला आहे. वाव, क्रेझी फिशिंग, क्रेझी. फुल ऑन फन. दिवसाची सुरुवात अशी झाली तर काय पाहिजे. तर आजचा दिवस खूप भारी होणार आहे. अजून अजून प्रयत्न करणार आहोत. आता आपण चेक करूया काय लागतं ते नेक्स्ट. आता असं म्हणण्यापेक्षा आता कोणाला मासा लागतो ते बघूया. कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन इज ऑलवेज फन. आणि आपण तेच करणार होतो. तू गेलीस का आता कामात न? बघू, ह्याच्यापेक्षा मोठा मासा काढून दाखव. चला. बाबा माझ्या, आज फुल ऑन मजा घेते दीप्ती इथे. आता तिला असं झालं की सेकंड स्ट्राईक कधी मिळणार आहे. मिळणार लवकरच मिळणार. प्रयत्न तर जोरदार चालू आहेत. प्रत्येक माणसाचं आपलं एक फेवरेट लुअर असतं ना, तसं आता दीप्तीचं हे जी ओनरची ही जी विब आहे ना, ही आता फेवरेट झालेली आहे ना. आता सगळीकडे पहिले ही मारून बघशील ना तू. ओके, नाईस. हां, सो व्हिडिओच्या स्टार्टमध्येच अगदी सुरुवातीला पहिल्याच कास्टला जवळजवळ दीप्तीला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर बराच वेळ कास्टिंग केली. हीट, ह्युमिडिटी खूप बेकार आहे, खूप म्हणजे खूप बेकार आहे. आणि त्या पहिल्या स्ट्राईकपासून जेव्हापासून मासा लागला त्याच्यानंतर आत्तापर्यंत अजिबात होल्ड नाही केली आहे. कंटिन्यू कास्टिंग सुरू आहेत आणि अजून पण सुरू राहणार. सो आता बघूया, ह्या उन्हात पण आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि कुठपर्यंत आपल्याला आपली एक्स्ट्रीम लेवल टेस्ट करता येते आणि कधी मासा लागतं ते बघूया. पण त्या व्यतिरिक्त ही जर जागा तुम्ही बघाल ना, तर आता मी या सावलीत, या दगडाच्या सावलीत बसलोय आणि मस्त निवांत जागा आहे. ही निवांत तोपर्यंत असणार जोपर्यंत ऊन ह्या दगडाला वरून येत नाही. आणि त्याच्या आधीपर्यंत आपण आहोत इथे, कास्ट करणार आहोत, मजा करणार आहोत. आणि दीप्तीला लागलेली ही जी पहिली स्ट्राईक होती, हा मासा आणि हे हुकअप आणि हे क्रेझी जे फिलिंग आहे, ती कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि त्या व्यतिरिक्त खरं सांगायचं तर बरंच काय त्या माशाबरोबर करायचं राहून गेलं. झालं असं की सुपर एक्सायटेड होतो. पहिली कास्ट आहे, मासा लागलाय, ना त्याचा फोटो घेतलाय, ना त्याला वे केलाय, आणि आपण डिरेक्टली त्याला रिलीज करून टाकला. तो मोठा होऊन माइट बी तुला हुकअप होईल. 5-6 किलोची GT तुला हुकअप होईल. लेट्स सी. तर स्टे ट्यून्ड.
प्रचंड वाढलेलं आहे, बघाल डोक्यावर आलं ऑलमोस्ट. आणि दीप्तीचे अजून प्रयत्न चालू आहेत, तिला सेकंड कोकरी पकडायची आहे, पण आता टाईड फेवरमध्ये नाही तेवढी. जी पहिली आपली लो टू हाय होत होती ना, त्याच्यातच जी काय स्ट्राईक होती ती मिळाली. आणि बघूया आता वर जाऊया. इथे आम्ही खालच्या साईडला आलेलो. काय निघूया ना, अजून हवे होते ना 2-3 मासे तरी. आणि त्यानंतर एक. चला आता वर जाऊया आपण. म्हणजे हा पूर्ण प्रवास आहे ना फुल धमाल होता. आज ठरवलेलं की निवतीलाच यायचं आहे, निवती गोल्डन रॉकलाच यायचं आहे आणि इथेच फिशिंग करायची. म्हणजे आम्ही 2 दिवसापासून याची प्लॅनिंग करतोय आणि आय थिंक आता हा परत मारण्यासारखा स्पॉट आहे. आज सगळ्यात धमाल गोष्ट म्हणजे आल्या पहिली स्ट्राईक झाली आणि बेस्ट पार्ट की दीप्तीची आजची पहिली त्रिवेली झालेली आहे. म्हणजे अजूनपर्यंतची फर्स्ट आहे ना तुझी त्रिवेली. कसा अनुभव कसा होता, काय वाटलं? आज ना खूप मजा आली. ते जेव्हा मी रिट्रीट करत होती आणि कळत नव्हतं एवढं म्हणजे वजन कसलं लागतंय वगैरे. आणि खरंच आजचा भन्नाट अनुभव, ऍक्च्युली झालं फिशिंग अनुभव केली. येस फर्स्ट टाइम. आणि झालं असं की जेव्हा ती ट्रिवेली लागलेली ना त्यावेळेला आमचं कन्फ्युजन हे होतं की म्हणजे कॅमेरा माझा चालू आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये ती स्टार्टिंगचा जो पिरियड आहे तो गेलेला आहे निघून. तर म्हणजे त्याच्यात काय टेन्शन नाही, परत आपण करणार आहोत, तिथं फिशिंग करणार आहोत आणि अजून बरेच मासे काढले तिला पण मला पण आपल्या सगळ्यांना. तर आजचा हा जो प्रवास आहे ना हा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आणि बाय. कोकर नंतर तुझा रिस्पॉन्स काय असणार आहे फिशिंग? एक्साइटमेंट जास्त वाढली आहे आणि आता रोहन सांगवता जायचं आहे तसं मला जायची इच्छा होत नव्हती. मला असं वाटतं पुन्हा एक कास्ट जे रोहन बरोबर आधी होत होतं ते आता माझ्याबरोबर होणं सुरू झालंय. खूप मजा येते. येस